देशमुख कुटुंबियांनी भगवान गडावर महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली। धनंजय देशमुखांनी नामदेव शास्त्रींना आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे दाखवले। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी नगद नारायण महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतल्यानंतर नारायण गडावर जात दर्शन घेतलं। आमदार विक्रम काळेंनी मंत्रिपदावरून खतखत व्यक्त केली। ज्युनियर लोक मागून कधी पुढे गेली समजलं नाही। संजय बनसोडेंच्या मंत्रिपदावर व्यक्त केली नाराजी। चंद्रपूरमध्ये मत्स्य विकास आणि बंदरे मंत्री नितेश राणेंकडून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक। बैठकीमध्ये राणेंकडून गोड्या पाण्यातील मासेमारीविषयी मार्गदर्शन, तलावांवरील अतिक्रमण काढणं, गाळ काढण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश। कोल्हापूरमधील हद्दवाढीला विरोध करणाऱ्या ग्रामपंचायतींनी डीपी बैठकीच्या सुरुवातीला निवेदन दिलं। सर्वांच्या विचारांना आणि सर्वांना विश्वासात घेऊन हद्दवाढ व्हायला हवी। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। राज्यामध्ये सर्व शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासून काम बंद आंदोलन करणार। सरकारकडे कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकले। 7 महिन्यांपासून पैसे न मिळाल्यानं कंत्राटदार आक्रमक। आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यामध्ये केलेल्या गोळीबाराला 1 वर्ष पूर्ण। दरम्यान 1 वर्षानंतरही गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला अटक न झाल्यानं महेश गायकवाड यांनी उल्हासनगरच्या पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावर। फडणवीसांच्या हस्ते हदगावमधील श्रीकृष्ण मंदिरामध्ये कलशारोहण। महानुभाव पंथाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कोकण किनारपट्टीला सोनेरी दिवस येणार। शिप बिल्डिंग आणि शिप ब्रेकिंग या जहाजे बनवणाऱ्या उद्योगासाठी 25,000 कोटींची तरतूद। कोकणामधील मच्छीमार आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार। भंडारा जिल्हा परिषदेची सभापतीपदासाठी निवडणूक 7 फेब्रुवारीला होण्याची शक्यता। 4 सभापती पदांच्या निवडणुकीसाठी महाआघाडी आणि महायुतीनं कसली कंबर। अमरावतीमध्ये ड्राय डेच्या दिवशी बारमधून अवैध दारू विक्री। अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमधला प्रकार। ठाकरेगडाचे आमदार गजानन लवटेंचा मुलगा विनय लवटेसह इतरांवर गुन्हा दाखल, मात्र आमदार पुत्र फरार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुरक्षित ठिकाणी। सोशल मीडियावर कोणीही चुकीची अफवा पसरवू नये, अन्यथा कारवाई केली जाईल। पोलिसांचं नागरिकांना आवाहन। गडचिरोलीच्या भामरागडमध्ये नक्षलवाद्यांकडून पंचायत समितीच्या माजी सभापतींची हत्या। सुखराम महागू मडावी असं हत्या झालेल्या माजी सभापतींचं नाव। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक। मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांच्या रायफल बंदुका जप्त। पोलिसांकडून 8 नक्षलवाद्यांचा खात्मा। भुसावळ नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 35 मध्ये पोषण आहारामधल्या सोयाबीन वड्यांमध्ये आढळले धनोर। नगरसेवक महेंद्र ठाकूर यांनी उघडकीस आणला प्रकार। पोषण आहार पुरवठा अधिकाऱ्यांसह भुसावळ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे केली तक्रार। जळगावच्या पारोळ्यामध्ये मुख्य बाजारपेठेमधील अतिक्रमणावर प्रशासनाची कारवाई। नगरपालिकेनं मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवल्यानं रहदारीचा अडथळा दूर। नंदुरबारमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको। शेती पंपासाठी 24 तास विद्युत पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यानं रब्बी पिकांचं नुकसान। रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी। पुण्यामध्ये खासगी बसेसकडून प्रवाशांची लूट। लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटी बसेसच्या ऐवजी खासगी बसेस। खासगी बस वाहतुकीवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्यानं वारेमाप लूट सुरू असल्याची चर्चा। गडचिरोलीमध्ये विद्युत प्रवाह सोडून वन्य प्राण्यांची शिकार करणारी टोळी वनविभागाच्या ताब्यात। एकूण 12 आरोपींना अटक। काही दिवसांपूर्वी आरोपींकडून नीलगाईची शिकार करण्यात आली होती। चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी आणण्याचा प्रयत्न करणार, उईकेंचं आश्वासन। अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते 19 रुग्णवाहिकांचं वाटप। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाहिकेसाठी 3,41,00,00,000 रुपयांचा निधी खर्च। शिवकालीन वाघनखं आता नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयामध्ये ठेवली जाणार। साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ठेवली होती वाघनखं। गेल्या 7 महिन्यामध्ये 4,30,000हून अधिक शिवप्रेमींनी बघितली वाघनखं। महाराष्ट्रामध्ये संशयास्पद जीबीएस रुग्णांच्या मृत्यूची संख्या 5 वर। राज्यामध्ये आतापर्यंत 124 जीबीएस रुग्णांची नोंद। पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। पुणे नागपूरनंतर अमरावतीमध्ये जीबीएसचा शिरकाव। दर्यापूर आणि पथरोटमध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळले। 16 वर्ष वयोगटातल्या आतील दोघांवर उपचार सुरू। सांगलीमधल्या आरग यल्लम्मा देवी यात्रेनिमित्त भव्य धनगरी ढोलवादन स्पर्धा। हेडमाळ सिद्ध वालूक मंडळ धनगरी ढोलवादन स्पर्धेमध्ये प्रथम। रात्रभर रंगला धनगरी ढोलवादनाचा खेळ। नाशिकच्या येवल्यामध्ये वसंत पंचमीला चौंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूक। यावेळेला महाराष्ट्रामध्ये सण उत्सवांची परंपरेचं दर्शन।
चौंडेश्वरी मातेच्या मिरवणुकीमध्ये यंदा महिलांना पालखी उचलण्याचा मान. धाराशिवच्या पळसमध्ये 10व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे संमेलनाचे अध्यक्ष. पुण्याच्या मावळमधील कामशेतमध्ये अवैध ज्वलनशील द्रव्य साठा केल्याप्रकरणी व्यावसायिकावर गुन्हा दाखल. पोलिसांच्या पथकाकडून छापा टाकत 80,000चा द्रव्य साठा जप्त. जळगावच्या चाळीसगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात रेल्वे क्रॉसिंग. नियमाच्या उल्लंघनाकडून रेल्वे प्रशासनानं लक्ष देण्याची गरज. काही दिवसांपूर्वी परधाडे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना. रत्नागिरीमधल्या मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये अवघड वळणाचं काम सुरू. वेरळ घाटामधील अवघड वळणामुळे अनेक अपघात. वेरळ घाटामधील चौपदरीकरणाचं काम महिनाभरामध्ये पूर्ण होणार. नागपुरातील अनेक भागामध्ये 3 आणि 4 तारखेला पाणीपुरवठा बंद. शहरातील 23 जलकुंभांचा पाणीपुरवठा 30 तास खंडित राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. धाराशिवमधल्या MRI आणि सिटी स्कॅन मशीन दुसरीकडे हलवण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यामध्ये संताप. जागा नसल्याचं कारण देत हे मशीन दुसरीकडे हलवण्याचा निर्णय. दरम्यान हा निर्णय मागे घेण्यासाठी ठाकरेगडाचे आमदार कैलास पाटलांचं आरोग्यमंत्र्यांना निवेदन. जळगावमध्ये वृद्ध दाम्पत्याचं घर अतिक्रमणामध्ये तोडल्यामुळे मोठा गोंधळ. याच जागेवर काही लोक वृद्ध दाम्पत्याला घर बांधून देत असल्याची माहिती. त्यानंतर पोलीस आणि लोकांमध्ये ही बाचाबाची. पोलीस तक्रार घेत नसल्याची वृद्ध आजोबांची खंत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशीलपणा. गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागामधल्या 17 वर्षीय गरीब मुलावर मोफत उपचाराचे निर्देश. मुलाच्या आईनं मंगळसूत्र विकून रुग्णालयाकडे जमा केले होते 1 लाख रुपये. बीड जिल्ह्यामधल्या 183 जणांच्या बंदुकींचं लायसन्स रद्द. बीड जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई. गुन्हे दाखल असताना सुद्धा अनेकांकडे शस्त्र परवाने असल्याची माहिती. आणखी 127 परवाने रद्द होण्याची शक्यता. मालेगावात बांगलादेशींना बनावट कागदपत्र देणाऱ्यांना अटक. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर 3 जणांना अटक. मालेगावच्या छावणी पोलिसांची कारवाई. परभणीमधल्या शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय. रॅम्प नसल्यामुळे दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय. जळगावच्या किनगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची ग्रामस्थांची मागणी. सरपंचांकडे निवेदनाद्वारे मागणी. नाशिकच्या कळवण प्रशासकीय कार्यालयावर दारूबंदीसाठी महिलांची धडक. दारूबंदीसाठी महिलांचं अधिकाऱ्यांना निवेदन. दारूबंदी न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा. पंढरपुरात वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न. सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरमध्ये. नाशिकच्या जगदंबा माता देवस्थान समितीला लाखोंचं दान. गत वर्षामध्ये 3,31,418 रुपयांचं दान जमा. देवस्थान परिसरामध्ये विविध विकास कामं करणार. साताऱ्याच्या कराडमध्ये सुर्ली इथे बैलगाड्या शर्यतीचा थरार. वाटेगावची बैलजोडी 1 लाखाच्या बक्षिसाची मानकरी. भाजप किसान मोर्चा प्रदेशाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या स्पर्धेचं आयोजन. मनमाडमध्ये रंगणार राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा थरार. 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेमध्ये अनेकांचा सहभाग. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून स्पर्धेचं आयोजन. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मीटर रिडिंग संघटनेचं धरणं आंदोलन. स्मार्ट मीटर लागत असल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. बुलढाण्याच्या शेगावमध्ये मंदिरासमोरील व्यावसायिकांची दादागिरी वाढली. अकोल्यामधून आलेल्या भाविकांना लोखंडी पाईपनं मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. केवायसीच्या त्रुटीमुळे धाराशिवमधील 25,000 शेतकऱ्यांचं अनुदान रखडलं. दुष्काळ, सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीच्या अनुदानापासून शेतकरी वंचित. यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ केवायसी करून घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. सोलापूरमधल्या करमळ्यामध्ये AI तंत्रज्ञान आधारित शेती करणाऱ्या धुळाभाऊ कोकरे यांच्या शेती क्षेत्राला कृषी खात्याची भेट. याच वेळेला कोकरेंचं अधिकाऱ्यांकडून कौतुक तसंच विविध गोष्टींवर मार्गदर्शन. जळगाव जिल्ह्यामधील बाजारपेठांमध्ये तुरीची आवक वाढली. मात्र दरामध्ये घसरण. सध्या तुरीला 6,600 रुपयांचा दर. शेतकरी निराश. गोंदिया जिल्ह्यामध्ये 98 परीक्षा केंद्रांवरून 18,592 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. कॉपीमुक्त परीक्षा अभियानाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाकडून 6 पथकांची नियुक्ती. 40 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हर्णे बंदरातील जेट्टीच्या कामाला सुरुवात. प्रत्यक्षामध्ये कामाला सुरुवात झाल्यानं मच्छीमार बांधवांमध्ये उत्साह. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून होणार जेट्टीचं काम. पुण्याच्या रांजणगाव गणपती इथल्या शेतातून कडव्याच्या 75 पेंढ्या चोरीला. पेंढ्या चोरणारा चोर सीसीटीव्हीमध्ये कैद. पुण्याच्या शिरूरमधील जातेगाव बुद्रुकमध्ये 30 गुंठे शेतातून 125 क्विंटल बटाट्याचं विक्रमी उत्पादन. अवघ्या 3 महिन्यांमध्ये 2 लाखांचं उत्पन्न. जालन्यामध्ये मोसंबीची मागणी घटल्यानं दरामध्ये घसरण. क्विंटल मागे 500 रुपयांचं नुकसान. मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत.
नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा दर 1800 रुपयांवर प्रति क्विंटल 400 रुपयांनी दर कोसळले. बाजारभावामध्ये चढउतार होत असल्यामुळे शेतकरी चिंतेत. सांगली मार्केट यार्डामध्ये बेदाणा सौद्याला सुरुवात. मुहूर्ताच्या सौद्यामध्ये नवीन बेदाण्याला 225 रुपये भाव, तर मार्केटमध्ये 30 टन बेदाण्याची आवक. हळदीच्या दरामध्ये तफावत. वाशिम बाजार समितीमध्ये आवक घटली. हळदीला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी फिरवली होती पाठ. नांदेड जिल्ह्यामध्ये हवामान बदलाचा शेती पिकांना मोठा फटका. फुलगोबी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात. सांगलीच्या गाव भागमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोटामध्ये अपार्टमेंटमधील वाहनं आणि साहित्याचं नुकसान. लातूर जिल्ह्यामध्ये दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना पोलिसांकडून अटक. या महिलांनी लातूरसह औसा आणि निलंगा इथे चोरी केलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरलेले दागिने विकण्याच्या प्रयत्नामध्ये असताना अटक. नालासोपाऱ्यामध्ये ठाकरेगडाच्या माजी नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल. स्वप्नील बांदेकरांसह 3 जणांवर 10 कोटी खंडणी मागितल्याचा आरोप. स्वप्नील बांदेकर वसई विरार महापालिकेचे माजी नगरसेवक. नालासोपाऱ्यामधली बातमी. ठाकरेगडाच्या माजी नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल.